अमरावती महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भोजराज वामनराव काळे यांची निवड करण्यात आली असून काल 20 फेब्रुवारी रोजी महापालिकेत झालेल्या आमसभेमध्ये भोजराज काळे यांना स्वीकृत नगरसेवकपदी अधिकृत प्रमाणपत्र देऊन घोषित करण्यात आलं। या निवडीनंतर स्वीकृत नगरसेवक भोजराज काळे यांनी शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके व अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांची भेट घेतली असता आमदार महोदयांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत मनपातील वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या आहेत। मनपाचे स्वीकृत नगरसेवक भोजराज काळे हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून अध्यक्ष निसर्ग सांस्कृतिक चळवळ व कलामंच अमरावती, चेअरमॅन सल्लागार समिती नॅशनल फेडरेशन दिल्ली, सल्लागार महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना, सभापती ITI निदेशक ग्राहक भंडार अमरावती, सरचिटणीस राज्य शिक्षक संघ अशा विविध संघटनांमध्ये ते सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे एक सर्वोत्तम सहकारी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे। म्हणूनच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्र, कर्मचारी संघटना क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील काम व दांडगा अनुभव लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अमरावती महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड करून भोजराज काळे यांना काम करण्याची संधी बहाल करण्यात आली। यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी भोजराज काळे यांना शुभेच्छा देताना सांगितले की महापालिकेत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या समस्या सोडविणाऱ्या प्रतिनिधींची गरज असते। भोजराज काळे हे लोक चळवळ व जन आंदोलनातून घडलेलं व्यक्तिमत्व असल्याने निश्चितच त्यांच्या हातून जनहिताचं काम मार्गी लागलेला घेऊन ते आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणार आहेत असा विश्वास आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केलाय। तसेच आमदार संजय खोडके म्हणाले की महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाहिजे तसं यश मिळालं नसलं तरी 11 नगरसेवक निवडून आले। आता पक्षाला एक स्वीकृत नगरसेवक पद मिळालंय। महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रत्येक नगरसेवक हे सुशिक्षित, सुसंस्कारित व प्रतिभासंपन्न असून जनतेसाठी चांगलं काम करण्याची तळमळ बाळगणारे आहेत। भोजराज काळे हे एक अभ्यासू, झुंजार व लढवय्या सहकारी असल्याने महापालिकेत जनसामान्यांचा आवाज अधिक बुलंद होणार असल्याचं सांगून आमदार संजय खोडके यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीबद्दल भोजराज काळे यांनी आमदार संजय खोडके व आमदार सुलभाताई खोडके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराबद्दल आभार व्यक्त केले आहेत। कधी महापालिकेच्या सभागृहात पोहोचू याची आपण कधी कल्पनाही केली नसून आमदार महोदयांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सातत्याने काम करत आलोय। एका सामान्य सहकार्यावर सर्वांनी जो विश्वास दर्शविला व काम करण्याची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञ असून पुढेही चांगलं काम करत राहू असा विश्वास नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य भोजराज काळे यांनी व्यक्त केलाय। यावेळी नगरसेविका मिनल योगेश सवाई यांचा स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सुद्धा अभिनंदन करण्यात आलं। यावेळी यश सुलभा संजय खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सहकारी तसेच स्नेहीजन व हितचिंतक प्रामुख्याने उपस्थित होते।